सो गुड मॉर्निंग. हाय हॅलो नमस्कार. मी आहे रेश्मा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचं तसं तर हे मॉर्निंग रुटीन आहे बरं का. सकाळी लवकर छान असं उठून सगळ्यात पहिला व्यायाम केला, कारण सध्या वेट लॉसची जर्नी चालू आहे. त्यामुळं व्यायाम करणं आणि त्याच्यानंतर आंघोळ करून सगळ्यात पहिली देवपूजा, तुळशीला पाणी घालणं हे आता रोजचं झालं आहे. कारण सध्या शाळांना सुट्ट्या आहेत, त्यामुळं सकाळी उठायचं, हे शेड्यूल पूर्ण करायचं आणि नंतर पुढच्या कामांना लागायचं असं ठरतंय. पण आज जरा वेगळा मेनू आहे स्वयंपाकामध्ये, त्यामुळे म्हटलं चला अगोदर ही सगळी कामं करून घेऊयात आणि नंतर स्वयंपाकाला लागूयात. कारण सकाळच्या नाश्त्याला कोणी नाही, त्यामुळे जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी दोन्हींसाठी एकच स्वयंपाक बनवलेला आहे. त्यातच आज केस देखील धुतले होते. यावेळी जरा लेट झाला केस धुवायला आणि या उन्हामध्ये सकाळी उभा राहिलं ना खूप भारी वाटतं. तसं तर 2 गॅलऱ्या आहेत आणि दोन्ही गॅलऱ्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी एक सूर्यास्ताचं आणि एक सूर्योदयाचं दोन्हीही उन्हं पडतात. तसं तर आज स्वयंपाकाला काय करायचं आहे हे ठरलेलं आहे, त्यामुळं उशिरा या किचनमध्ये आलेले आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळची सगळी जी रुटीनची कामं आहेत, देवपूजा असेल, कपडे धुणं असेल किंवा मग सगळं काही कामं माझी झालेली आहेत. आता मी स्वयंपाकाची तयारी लागली. तसं तर स्वयंपाकाला उशीर झालाय. उशीर मी स्वतः केलेला आहे, कारण आज ना मला मेथीचे पराठे बनवायचे आहेत. त्याच्यासाठीच मी इथं बटाटे सुद्धा शिजायला घातलेले आहेत कुकरमध्ये. कुकरचा जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, शिट्ट्या होत नाही. पण मी खूप वेळ झाला कमी गॅसवरती याला ठेवलेला आहे, त्यामुळे आतापर्यंत शिजले असतील. आणि मागच्याच शुक्रवारी ज्यावेळी बाजार होता त्यावेळी मी मेथी आणली होती. दरवेळी मेथीची भाजीच खातोय, मग म्हटलं चला मेथीचे पराठे बनवूया मस्त असे. तर तेच मी बनवणार आहे. चला आता अगदी दररोजची भाजी करायची म्हटली ना तरीही मी रोजचा लसूण रोजच सोलते, कारण मला स्टोर्ड लसणाची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट हे आवडत नाही म्हणून, आणि मला त्याचा वेगळा स्मेल येतो म्हणून हे कारण आहे. म्हणून रोजचा लसूण रोज स्वयंपाक करताना मी प्रत्येक वेळी वेगळा कांदा सोलते. त्यामुळे माझं काम पण वाढत जातं आणि उशीर लागतो स्वयंपाकाला एवढंच. आणि त्याचबरोबर मी आजच्या मेथीच्या पराठेसाठी इथं बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता बटाटे याच्यासाठी खरं तर 1 ते 1.5 लागणार आहे, पण मला याचीच भाजी करायची आहे, मस्त अशी वाटाणा बटाट्याची भाजी. त्यामुळे म्हटलं चला त्याच्यासाठी सुद्धा एक्स्ट्राचे बटाटे शिजवून घेऊया. त्यामुळे हे सगळे बटाटे छान मौसूद शिजवून मी थंड करून घेतलेले आहेत. आता मेथीचे पराठे आहेत म्हणजेच मेथी ही आलीच, त्यामुळे मेथी देखील छान स्वच्छ धुवून निवडून घेतली होती मी अगोदरच. त्याला चिरून घेतली बारीक. आता याच्यासाठी लागणार आहे आपल्याला फक्त गव्हाचं पीठ. आता प्रत्येक वेळी गव्हाचं पीठ मी चाळून घेते, कारण अगदी जेव्हापासून स्वयंपाक शिकले तेव्हापासूनची सवय की प्रत्येक वेळी पीठ चाळून घ्यायचं आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं. त्यामुळं नाही पीठ चाळून ठेवत डब्यात. ही कदाचित चुकीची सवय असेल, पण ठीक आहे. म्हणून मी पीठ देखील चाळून घेतलं. आपल्याला 2 वाटे इथं मी पीठ घेतलेलं आहे, कारण घरात आम्ही तिघंच आहोत आणि अशी अपेक्षा आहे की 7 ते 8 पराठे झाले तरीही बास. त्यामुळं काही जास्त पराठे नाहीत, आम्ही दोघं तिघंच आहोत आणि एक वेळ खाल्ले तरी बास, दुसऱ्या वेळी दुसरं काहीतरी करायचं असं ठरलेलं आहे. आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि मग याच्यामध्ये मिरची आणि लसणाची बारीक केलेला ठेचा तर तो टाकून घ्यायचा. थोडासा ओबडधोबड टाकायचं, जास्त पण बारीक कसं करून घ्यायचं नाही त्याला, प्युरीसारखं थोडंसं ओबडधोबड. आणि मस्त अशी बारीक चिरलेली मेथी टाकून घ्यायची याच्यामध्ये. छान असं सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर 1 ते 1.5 बटाटा, मऊसूद शिजलेला बटाटा असावा, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मग खिसायची गरज नाही. त्यामुळे छान मऊ शिजलेला थंड झालेला बटाटा मी याच्यामध्ये छान मॅश करून घेतला आहे हातानेच. आता हातानेच करून घेतला आहे, कारण मग कुठं खिसणी शोधायची म्हणून असंही झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घेतलं, जसं आपण मोहन टाकून की नाही थोडंसं तसंच मोहन टाकून घेतलं. थोडंसं थंडच टाकलेलं आहे, गरम वगैरे नव्हतं केलं, आणि मिक्स करून घेतलं. आता मेथीचा ओलसरपणा, बटाट्याचा ओलसरपणा, तेल, याच्यामुळे याला लगेच पाणी टाकण्याची गरज नाही. हे पहिलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर अगदी थोडं थोडं करत पाणी टाकायचं. एकदम असं पाणी टाकायची गरज नाही, कारण मग ही जी कणिक आहे पराठ्याची तर ती पातळ होऊन जाईल आणि पराठे व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळं जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा ही कणिक छान अशी मळून घ्यायची आणि भिजत ठेवायची. अगदी 10 मिनटं भिजत ठेवायची मस्त अशी. 10 मिनटं भिजल्यानंतर मग लाटायला घ्यायची. आता पिठाबरोबर लाटायची गव्हाच्या, त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि इथं स्पीड दिलेलं आहे मी व्हिडिओला, त्यामुळे वाटत असेल की मी खूप जोराजोराने लाटते, पण असं काही नाही. अगदी हळुवारपणे थोडं थोडं पीठ टाकत जसं चपाती लाटतो ना सेम तशीच, फक्त फोल्ड नाही करायची. छान असे पराठे मऊसूद प्रेमाने लाटून घ्यायचे, मस्त असे पराठे होतात. आता पराठे भाजताना
पराठे भाजताना याच्यावरती तेल टाकायचं पलटल्यानंतर आणि मंद गॅसवरती भाजून घ्यायचे, जेणेकरून क्रिस्पी होतात, मऊसूद जास्त होत नाहीत. तर मला पर्सनली आवडत नाहीत मऊ, म्हणून क्रिस्पी आवडतात, म्हणून मी मंद गॅसवरती भाजून घेते. आणि भाजल्यानंतर पराठे एवढे छान जाम दिसतात ना, त्यामुळं अगदी साध्या साध्या टिप्स आहेत, जास्त काही इतकं नाही, कोणालाही जमतील असे सगळे पराठे मी इथे लाटून घेतलेले. तर ही स्प्रे बॉटल खरंच खूप यूजफुल आहे बरं का, छान स्प्रे होते. त्यामुळं तुम्हाला जरी हवी असेल ना तरी घ्या. सुरुवातीला मला वाटली होती की काही ही यूजफुल नाही आहे, पण खरंच खूप भारी आहे. त्यामुळं तुम्ही फ्लिपकार्टवरून नक्की घ्या. मला काहीतरी 300 रुपयाला पडली असेल ही बॉटल, फक्त क्वांटिटी कमी आहे. तुम्ही मोठ्या क्वांटिटीची बॉटल घेऊ शकता, जेणेकरून 1 लिटर बसावं असं. ही अर्ध्या लिटरपर्यंतची बॉटल आहे. सगळे पराठे इथे माझे बनवून झालेले आहेत, त्याचबरोबर भाजून देखील झालेले आहेत मस्त असे. आणि याच्याबरोबर खाण्यासाठी अजून दही नव्हतं आणलं, म्हणून मग इथं मस्त अशी बटाटा वाटाण्याची देखील भाजी केलेली आहे, चमचमीत अशी. आता सगळ्यात पहिलं ओवीला जेवण देते आणि नंतर मी माझ्यासाठी जेवण घेते. तसं तर ओवीला पराठे, धपाटे हे सगळे प्रकार खूप जास्त आवडतात, त्यामुळं आम्ही सगळ्यांनी जेवण केलंय मस्त. सो पुन्हा एकदा नमस्कार. आत्ता संध्याकाळच्या 6:45 वाजलेले आहेत आणि नंतर दिवसभर मला व्हिडिओ बनवणं झालं नाही आज सकाळपासून. सकाळी मस्त असे पराठे बनवले, एकदम छान क्रिस्पी झाले होते, कारण मी उकळलेला बटाटा त्याच्यामध्ये ॲड केला होता, त्यामुळे त्याची टेस्ट ना एकदम भारी अशी झाली होती, खूप छान टेस्टला झाली होती. त्यामुळे जसं मी आज बनवून दाखवलेत ना पराठे मेथीचे, तर सेम तसे करून बघा, तुम्हाला पण आवडतील आणि आपल्या डाएटसाठी पण एकदम भारी आहेत बरं का, हेल्दी आहेत मेन म्हणजे. त्याच्यानंतर दिवसभर मला काही व्हिडिओ बनवायला झाला नाही आणि त्यातच माझा आवाजसुद्धा जरा थोडासा वेगळा येत असेल, कारण माझी तब्येत पण बरी नाही आहे थोडीशी. त्याच्यासाठीच मला आत्ता अजून एकदा हॉस्पिटलला जायचं आहे, हे येतात आहे म्हणून थांबले. माझं आवरले आणि सकाळी स्वयंपाक केला होता, त्याच्यातलाच स्वयंपाक शिल्लक आहे, तर तोच आम्ही दोघंच फक्त आहे तर खाणार आहे, त्यामुळे जास्त काही स्वयंपाक करणार नाही. आणि आज काही विशेष असं नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर आणखी काही गोष्टी शेअर करणार आहे, तर नेक्स्ट व्हिडिओ पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरचे आणखी सगळे व्हिडिओ पहा, तुम्हाला आवडतील. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता येतो, आणि त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा. चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.